मेघालयाचं हे एक असं गाव ज्याला भारताचे व्हिस्लिंग विलेज असं नावलौकिक मिळालेलं आहे. इथल्या लोकांची नावं शिट्ट्यांवरून आहेत. हे काहीतरी नवलच मला वाटलं. हा जो काही प्रवास होता इतका ऑफ रोड होता की गाडी आमची 20च्या वरती जातच नव्हती. जेमतेम 700 लोकसंख्या असलेलं आणि मेघालयाच्या दुर्गम खासी टेकड्यांमध्ये वसलेलं एक निसर्ग संपन्न आदिवासी गाव म्हणजे क्वांगथॉंग. नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आहोत चेरापुंजीमध्ये, सुरामध्ये अर्थात. आणि आता इथून आपण चाललेलो आहोत अशा युनिक विलेजेसला आपण भेट देणार आहोत. एक तर विलेज आहे खूप क्लीन, म्हणजे एशियाज क्लीनेस्ट विलेज आहे ते, आणि दुसरं आहे व्हिस्लिंग विलेज, म्हणजे तिथल्या लोकांची नावं शिट्ट्यांवरून आहेत. हे काहीतरी नवलच मला वाटलं, म्हणून म्हणले की आपण जाऊयात बघायला. आता वाजलेले आहेत तर किती 10 वाजलेले आहेत. आज आपण जरा लवकर निघतोय. गावांमधल्या लोकांशी मला इंटरॅक्ट करायचं आणि जाताना जो काही प्रवास असणार आहे तोही सुंदर असणार आहे, कारण की आपण जाणार आहोत खाली. म्हणजे आपण आता वरती आहोत, वरतून खाली जाणार आहोत आणि खाली जाताना लागणार आहे ते घनदाट असं जंगल. सो जंगलात सुद्धा आपल्याला काही छान छान नजारे बघायला मिळू शकतात. त्याच्यामुळे हा जो प्रवास असणार आहे खूप धमाल असणार. तर मित्र, आपला अर्धा प्रवास झालेला आहे. मॉकडुक या गावातून आपण आता राईट टर्न घेतलेला आहे क्वांगथॉंग विलेज साठी. आता या इथून जे अंतर बाकी आहे ते आहे 25 किलोमीटर. ऍक्च्युली या इथून शिलाँग सुद्धा 25 किलोमीटरचं आहे, बट आता आपण त्या मध्य स्पॉटला आहोत जिथून क्वांगथॉंग इकडे आहे आणि शिलाँग इकडे आहे. सो आता आपण क्वांगथॉंगला चाललो. निसर्गाला लागलेली कीड म्हणजे मायनिंग. इतक्या चांगल्या निसर्गाची वाट बघा कशी लावली जाते. माहिती या इकडचा जो खडक आहे तो चुन खडक आणि लाल खडक अशा दोघांचं मिश्रण आहे. निसर्गात काय करायला हवं तर टुरिझम डेव्हलप करायला हवं. निसर्गाच्या अवतीभोवती जे काही चांगले प्रकल्प राबवता येतील ते राबवले गेले पाहिजेत, ना की निसर्गाला हानिकारक होतील असे प्रकल्प राबवले पाहिजेत. खरंच एक निसर्गप्रेमी म्हणून ह्या गोष्टीची मला चीड पण येते आणि वाईट पण वाटतं की आपण काय करू शकत नाही, आपण फक्त बोलू शकतो. मित्र, क्वांगथॉंग विलेजकडे जाणारा जो काही रोड आहे तो चेरापुंजीकडे जाणारा काय डोंगर आहे त्याच्या पॅरलल असलेल्या डोंगरावरून जातोय. म्हणजे आपण तिकडे चेरापुंजीवरून सकाळी निघालो आणि इथून असंच पाठीमागे अगदी त्या गावामध्ये आलो आणि तिथून पुन्हा त्याच्या पॅरल असलेल्या डोंगरातून आपण चाललेलो आहोत त्या क्वांगथॉंग विलेजकडे. म्हणजे प्रॉपर आपण यू टर्न मारून निघालेलो आहोत आणि आता क्वांगथॉंग विलेज खाली कदाचित इथून अजून खाली आपल्याला जावं लागणार. सो घाट लागू शकतो. क्वांगथॉंग विलेज या इथून जवळपास 3 किलोमीटर राहिलेला आहे. पण हा जो काही प्रवास होता इतका ऑफ रोड होता की गाडी आमची 20च्या वरती जातच नव्हती. एनिवेज, पाठीमागे निसर्गाने बघा कसं रूप बदललेलं आहे. सगळे आता क्लाउड्स यायला लागले त्या डोंगरांवरती. मला असं वाटतं की आज पाऊस येऊ शकतो आणि जर पाऊस आला तर रोड चिखलाचा होणार आणि आपल्या गाडीला त्रास होणार. व्हिस्लिंग विलेज ऑफ इंडिया, क्वांगथॉंग. सो फायनली आपण क्वांगथॉंग या गावामध्ये पोहोचलो आहोत. खूप शांत, सुंदर आणि खूप युनिक गाव आहे ते आता तुम्हाला कळेलच. आता माझ्यासमोर मुलं काहीतरी खेळत आहेत. पहिल्यांदा तो खेळ तुम्हाला दाखवतो. सो आता या मुलांना हिंदी पण नाही येते, इंग्लिश पण नाही येते. आता जरा अवघड झालं आपल्याला कसं काय कोऑर्डिनेट करायचं त्यांच्याशी. बट ते बघा काय गेम खेळत आहेत. त्यांनी एक बाण बनवलेला आहे आणि तो असं मारतायत. ओके,
ओके, सो हा बांबू पासून त्यांनी बनवलेला धनुष्य बाण आहे. ऍक्च्युली हा बाण आहे, धनुष्य नाहीये. बट समोर खिळा लावलेला आहे आणि हा खिळारवणीचाच खेळ चाललेला आहे. मी पण खेळू? ओ येस पहिलाच डाव आणि मी जिंकलेला आहे. पोरं म्हणत असेल हा कोण विचित्र प्राणी आलेला आहे, पण आता काय करणार, त्यांच्याशी कसा संवाद साधा हा मोठा प्रश्न आहे. आता आपण विस्लिंग विलेज का आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. बाय द व्हॉट्स युअर नेम? हाय, My name is Jising Roy. ओके, सो यू आर फ्रॉम दिस विलेज ओनली राईट? ओके, सो फायनली मित्रांनो आपल्याला एक जण भेटलेला आहे ज्याला इंग्लिश येत आहे, हिंदी येत नाहीये. अदरवाईज या इकडे फक्त खासी लँग्वेज यूज केली जाते, जी की आता आपल्याला येत नाहीये. मला थोडीशी भीती वाटली होती की इथे आल्यानंतर आपण कोणाशी बोलणार, बट थँक गॉड यू मेट. बट व्हॉट यू आर डुईंग? आय मीन व्हॉट इज दिस? Bamboo. This is bamboo. Okay, so you are going to make some handcrafts. My handcrafts. Oh, nice. By the way, the reason we are here to listen the whistles. So, can you just give me one of the demo? I mean, let's say if you're calling someone. Yes. My name is Jising Roy and my general Yopay or Muslim English. Okay. Short one. Okay, that is your Your. whistle. Yes. Yes. Oh, nice. Short song. That's a Short. And this is the is called from here to here. okay. Yes. That is we are going from here to here. Yeah. It's used to in the village. Oh. And you used to the jungle is to very long. Okay. And used to don't care jungle. So that is what we are going jungle. Jungle. Yes. Oh. From here, that's the. Okay, so this is the language which I think before Khasi, let's say, म्हणजे खासी the language, but sign languages आधीच्या जमान्यामध्ये जेव्हा लँग्वेज ही गोष्टच नव्हती तेव्हा अशा पद्धतीमध्ये लोक इंटरॅक्ट करायची एकमेकांच्या सोबत, जी गोष्ट या गावाने अजूनही जपून ठेवलेली आहे, जी खूपच युनिक आहे. What is that? Rabanes is the gate. Downtown Rabanes. Yes, the guest house. Guest house. Yes. Oh, that is government or that is private? Society. Society. Oh, this society made that guest house. So like us, whoever visit this village, we can stay there. 700. Okay, so 700 is the population of this village. Yes. Oh, that's quite average, right? The family hierarchy system is from the girls' side or the boys' side? And let's say if your name is your name, Yeah. then after that, whose name would be there? Your father name or your mother name? Mother name. Your mother name, right? It's the purpose of my mother. Oh. It's in the new baby Mm-hmm. and 1 week on second week. Mhm. The baby is my mother is proposed my Father. song. Right, your baby. Muslim na. ओके. सो मित्र हो, एक गोष्ट मला समजली अजून, ती म्हणजे की आय थिंक आपण आधी जी गोष्ट ऐकली होती की इकडे मेघालयामध्ये जी आपल्याकडे परंपरा आहे पुरुष प्रधान संस्कृती, इकडे स्त्री प्रधान संस्कृती आहे. ह्यांच्या नावाच्या पाठीमागे लागलंय त्याच्या आईचं नाव. क्या बात यार, नवीन नवीन गोष्टी मला समजतायत. क्या बात आहे. मेघालय टुरिझमने इतक्या रिमोट लोकेशन असलेल्या गावामध्ये सुद्धा इतक्या लेवलचं टुरिझम डेव्हलप केलंय, एक टुरिस्ट स्पॉट बनवलेला आहे, हे खरंच मानलं पाहिजे. तर आता या इथे ह्या कॉंगथॉंग विलेजची माहिती दिलेली आहे की नक्की कशासाठी हे फेमस आहे. तर ऑफकोर्स हे एक विस्लिंग विलेज आहे. ह्याला विस्लिंग विलेज का नाव पडलेलं आहे तर बघा, अजूनही मला आवाज येत आहेत. गावाकडची लोक इथली एकमेकांना हाक मारताना त्याच्या नावाने नाही तर एका विशिष्ट पद्धतीच्या शिट्टीने ते हाक मारतायत. आता ही शिट्टी कशी काय त्या प्रत्येक व्यक्तीला अप्लाय होते किंवा त्यालाच कसं कळतं की ही माझ्यासाठी आहे, तर जेव्हा एखादं नवीन मूल जन्माला येतं या गावामध्ये तेव्हा त्याची आई त्या मुलाला एका शिट्टीने बोलवते. सुरुवातीला ज्या शिट्टीने त्याला बोलवलं जातं ती शिट्टी त्याचं नाव, म्हणजे त्या शिट्टीने त्या मुलाला ओळखलं जातं. सो ही आहे ह्या गावची प्रथा
बाय द वे या गावामध्ये सुद्धा एक हॉटेल आहे जिथे आपल्याला चहा, नाश्ता आणि जेवण सुद्धा मिळेल. आता आम्ही जेवण घेतो कारण की जेवणाचा टाइम झालेला आहे. आम्हाला थोडंसं टेन्शन आलं होतं की आता रिटर्न जाईपर्यंत जर आपल्याला काही खायला नाही मिळालं तर आपली वाट लागणार आहे. बट थँक गॉड या इथे जेवायला मिळते. सो जेवणामध्ये बघा आपल्याला काय मिळालेलं आहे. राईस, त्याच्यावरती डाळ, बटाटा आहे म्हणजे जो शिजवलेला आहे. आता हे काय ते मला माहीत नाही आहे. बट ही एक चटणी आहे. एवढंच आपल्याला इकडे जेवायला मिळतं. चपाती, पराठा, डोसा असलं काही तुम्ही एक्सपेक्ट करू नका. सो आता आपण या इथल्या लोकल लेडीजना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत आणि ते आपल्यासाठी काही गाणं सुद्धा म्हणणार आहेत. चला. Her name is Kongshidap Kongsit. Okay, okay. And what's her whistle name? Yes. Nice. That is So that is your singing name. that is The short name? that is the Oh. So यांचं फुल नेम पण असते आणि शॉर्ट नेम पण असते. This tune it is composed in Khasi we call Jingrai Yao Bei. Jingrai means song. Yao Bei means great grandmother. It's like a song dedicated great grandmother. Because of the love for the newborn baby. It's come from the mother's heart, Right. deep heart in a form of tune. Because before composing a tune, they have to think if this tune is similar with someone in the village. Correct. If it's similar, they have to compose a new tune. सो यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा गावामध्ये नाव ठेवलं जातं एका न्यूबॉर्न बेबीचं तेव्हा आई पहिल्यांदा मनापासून जी शीळ घालते ती दिली जाते. बट जर ती ट्यून मॅच झाली इतर ट्यून बरोबर म्हणजे इतर मुलांच्या सोबत किंवा इतर लोकांच्या सोबत तर कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. म्हणून ती ट्यून पुन्हा रिकम्पोज केली जाते. काय व्हेरिएशन्स आहेत आणि प्रत्येक ट्यून वेगळी आहे, युनिक आहे. आई शपथ. म्हणजे लिटरली आत्ता गावामध्ये 700 लोकांची लोकसंख्या आहे आणि अजूनही पुढे मागच्या काही वर्षांमध्ये येऊन गेले असतील, अजून पुढे येणार असतील. तर प्रत्येक वेळी प्रत्येक मुलाला वेगळी ट्यून तयार करणं इज इटसेल्फ अ डिफिकल्ट जॉब. We Khasi people, we believe if we go to the forest, to the jungle, mostly we Kongthong people. We go to the jungle, to the forest. If we call by name, we believe if the bad spirit catch on you, we might get sick or we might die. If we call by this tune, we believe the bad spirit they don't know our name. That means it's like to protect us from the bad spirit. If the bad spirit know our name, we might get sick or we might die. This is again one of the unique thing. मित्रांनो, यांचा म्हणण्याचा उद्देश हा आहे की या इकडे हे ह्या ट्यूनने का बोलवतात एकमेकांना. तर जर आपण नावाने बोलवलं तर या इकडचे बॅड स्पिरिट म्हणजे भुताटकी वगैरे जी येते ह्यांना लागू शकते आणि त्याच्यामुळे ही लोक आजारी पडू शकतात किंवा मरूही शकतात असं त्यांची धारणा आहे किंवा ते असा विचार करतात. त्याच्यामुळे त्यांनी ही नवीन सिस्टम आणलेली आहे आणि त्याच्यामधून ते एकमेकांना बोलवत आहेत. सो ही आहे खरी त्याच्या पाठीमागची स्टोरी. मित्रांनो, आता आपण आलो कॉंगथॉंग मधल्या ट्रॅव्हलर्स नेस्ट या ठिकाणी. आता ह्याला आपण ना हॉटेल म्हणू शकत, ना ह्याला रिसॉर्ट म्हणू शकत, ना ह्याला होमस्टे म्हणू शकत. ह्यांनी गेस्ट हाऊस बनवलेलं आहे आपल्यासारखे लोक. हे बघा, हे खूपच युनिक आहे. यांनी जे काय बनवलंय की नाही ते आधी ही लोक कशी राहत होती, त्यांची घर कशी होती हे दाखवायचा प्रयत्न आहे ह्याच्यातून बरं का.
ट्रेडिशन म्हणजे खासी लोकांच्या पद्धतीने बनवलेलं घर आहे. सो संध्याकाळी आपण या इथे कॅम्प फायर आतमध्येच करू शकतोय. विचार करा यांनी किती मस्त डोकं लावलेलं आहे. हे सगळं लाकडाचं आहे. बाय द वे या इथे 4 लोक राहू शकतात या रूम मध्ये. हे बघा 4 बेड बघा कसे आहेत. या इथे 1 बेड लागणार, या इथे बेड लागणार, तिकडे 2. म्हणजे ह्या रूमची जी कॉस्ट असते जेव्हा ग्रुप असतो 5-6 जणांचा तेव्हा 3000 रुपये असते आणि जेव्हा सिंगल पर्सन येतो माझ्यासारखा त्याला 2000 रुपये आहे. सो जेव्हा किंवा तुम्हाला या भागामध्ये असं एक्सप्लोर करायचं, खूप रॅन्डम आणि रॉ एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर अशा ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आणि हे एका रिसॉर्टपेक्षा काही कमी नाही आहे. Plant. क्या है ये? Pitcher plant. In Khasi we call पिक्चर प्लांट. pitcher plant. इसका मतलब ये वही तो नहीं है की जो इन्सेक्ट्स को ट्रॅप करताय. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये की नाही आता इथे बघाल तर पाणी आहे, पण जर ह्याच्यामध्ये एखादा किडा घुसला तर हे वरतून हे झाकण लावतं आणि ते किड्याला आतमध्ये ट्रॅप करून ठेवतं. असं या झाडाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या गेस्ट हाऊसच्याच वरती आहे एक ग्राउंड जे की आहे फुटबॉल ग्राउंड आणि इथेच आहे एक टॉवर ज्याच्यामुळे रेंज येते फुल. आम्ही ठरवलं होतं या गावामध्ये फक्त 2 तास थांबायचं निघायचं, पण अख्खा दिवस कसा गेला हे कळलं नाही. आता संध्याकाळ झालेली आहे, जाऊयात आपण. आपल्याला ऑफ रोड करत वरती जायचंय आणि तिथून पुन्हा चेरापुंजी गाठायचंय. एकंदरीत एक्सपिरियन्स खूप छान होता. मला वाटलं नव्हतं की ही लोक एवढी वेलकमिंग असतील. इकडची पोरं खूप आगाव आहेत, पण मजा येते यांच्याबरोबर खेळायला. पोरं खेळतात माझ्याबरोबर आणि इथल्या लोकांनी त्यांची माहिती दिली. अगदी जीव ओतून माहिती सांगायचा प्रयत्न करतात ती लोक, विच इज ग्रेट. बट एक गोष्ट मला कळाली की फक्त हे एकच गाव नाहीये की जे व्हिस्लिंग विलेज आहे. ह्या गावाच्या अराउंड अशी बरीच गावं आहेत, पण ती गावं म्हणजे त्या गावातली माणसं थोडीशी शाय आहेत आणि ती लोक म्हणतात की नाही आम्ही कोणी जर आलं तर ते वाजवणार नाहीत शिळ. इकडची लोक ते शिळ वाजवतात, हे शाय नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या गावाला मेघालय टुरिझमने प्रमोट केलेलं आहे. सो ही गोष्ट मला इथे आल्यानंतर कळली. एनिवेज आता वातावरण तुम्ही बघता खूपच ह्युमिड आहे, खूप गरम होतंय आणि पाऊस सुद्धा पडत नाहीये. त्यामुळे आपल्याला जे एक्सपिरियन्स करायचे मेघालय किंवा जे वॉटरफॉल्स बघायचे ते वॉटरफॉल्स आपल्याला खास बघता येत नाहीयेत किंवा जे नजारे ते एकदम क्रिस्टल क्लिअर नाहीयेत, खूप असे फॉगी अँड डस्टी आहेत. त्यामुळे मेघालयचं जे काही सौंदर्य मला जे पाहिजे होतं ते तरी काही मिळत नाहीये. पण कधीतरी मी अशा सीझनमध्ये येईन जेव्हा मेघालय खूप सुंदर असतं. तुर्तास तरी आपण आता निघूयात चेरापुंजीकडे.